हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज सॅटर्डे होता आणि आज स्वातंत्र्य दिन पण आहे, माझी सुट्टी पण होती. मी घरीच होते. सकाळी मी नाश्ता केला होता पण दुपारी मी फिरायला होती. मग मी काल येताना ना कोरियन रामेन हे घेऊन आले होते. म्हणजे चला आज ट्राय करूया. मला कोरियन फूड, कोरियन सिरीज बघायला खूप जास्त आवडतात. मग म्हटलं चला आता आपण काहीतरी बघणारच आहोत. दुपारी काही काम नव्हतं, मग सिरीज बघणार होते. मग त्यासोबत म्हटलं चला काहीतरी कोरियन खायला पण पाहिजे, म्हणून मी म्हटलं चला हे कोरियन रामेन बनवूया. मग मी ते बनवायला घेतलं. त्यात पहिलं चेक केलं की काही नॉनव्हेज वगैरे काही नाही त्याच्यामध्ये नॉनव्हेज जास्त, फक्त खूप सारा चिली ऑइल आहे, खूप तिखट आहे. पण माझ्यासारखी मी खूप तिखट खाते, त्यामुळे मला माझ्यासाठी ओके आहे. आणि हे बनवतानाच आहे ना माझ्या नाकामध्ये असं शिंका येत होतं ना, इतकं स्पायसी येते. त्यात चिली ऑइल खूप स्पायसी आहे. मी पहिलं चेक केलं. काय आहे ना, मी मॅगी आणि इपी खायचं खरंच बंद केलं आहे. मला 2-3 वेळा त्याच्यामध्ये ना आळ्या सापडल्या होत्या, म्हणून मी ह्याच्यामध्ये पण चेक केलं, पण ह्याच्यामध्ये काही नव्हतं. म्हणलं चला ठीक आहे, पण बनवून घेऊया. आणि ह्याची टेस्ट पण ओके, नॉर्मल याच्यागतच लागत होती. नंतर बनवल्यानंतर खूप छान लागणार आहे. मग मी माझी नवीन मिरची झाडाची एक मिरची तोडून घेतली, त्यामुळे थोडीशी मी जास्त मिरची पण टाकणार आहे. ही मिरची जास्त तिखट नसते, पण छान लागणार आहे. म्हणजे क्रंचीनेस येतो ना ज्यावेळेस आपल्या तोंडामध्ये मिरची आणि व्हेजीस येतात, त्यामुळं मला हे असे करायला खूप आवडतं. मग तिथं मी थोडीशी माझ्यापाशी कोबी आणि मिरचीच होती. दुसऱ्या काही व्हेजीस असतात तर तुम्ही ते टाकू शकता, जसं की जो तुम्हाला आवडतं ते. आणि मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं शालो फ्राय करून घेतलं. एकदम थोडंसं किंचितचं तेल टाकायचं आणि शालो फ्राय करून घ्यायचा. जास्त पण शिजवायचं नाही. आणि त्याच्यामध्ये नंतरने मग आपले नूडल्स जे शिजले होते ते चांगले धुवून मग मी त्याच्यामध्ये टाकले आणि ते पण चांगले परतून घेतले. आणि त्याच्यामध्ये आपले हे चिली ऑइल आणि ते जे मसाला दिला आहे तो टाकायचा आणि तो चांगला करून घ्यायचा. झालं आपलं रामेन रेडी. ह्याच्यामध्ये ना ज्यांना नॉनव्हेज वगैरे खाता येतं त्यांनी एग वगैरे टाकू शकता, खूप छान लागतं ते. पण मी बनवलं होतं एकदा, मी नव्हतं खाल्लं, पण छान लागतं, तुम्ही ट्राय करू शकता. मग इथे माझा असा रामेन रेडी आहे. मी मस्तपैकी एका बाउलमध्ये काढून घेतला. मी हा बाउल स्पेशली त्याच्यासाठीच आणलं आहे की मी असं काही मस्तपैकी बनवलं की त्याला सजवायला. आता मी ट्राय करणार आहे. माझ्या तोंडला आत्ताच पाणी सुटलं आहे आत्तासुद्धा, त्यावेळेस मी याचा व्हॉइस ओव्हर करते त्यावेळेस. इतके छान झाले होते. मग त्याच्यामध्ये मी थोडेसे सेसमी सीड्स टाकले आणि हे दिसतानाच इतकं यम्मी वाटतं आहे ना, खाताना पण तेवढंच यम्मी होतं. थोडंसं स्पायसी होतं, माझ्यासाठी ओके आहे. ज्यांना स्पायसीनेस कमी लागतं ना त्याने ते चिली ऑइल थोडंसं कमी टाकायचं, बाकी सगळं ओके. आता मी माझी कोरियन सिरीज बघत रामेन एन्जॉय करणार आहे, तर तुम्ही पण एन्जॉय करा. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.